श्री स्वामी समर्थ मग सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, होळी म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण निगेटिव्हिटीचा नाश करत असतो, निगेटिव्हिटी ही जाळून टाकत असतो, नकारात्मकतेचा विनाश करून आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी यावी यासाठी आपण या दिवशी भरपूर असे उपाय सुद्धा करत असतो। तर त्यासाठी हे बघा, होळीच्या दिवशी आपण असे होळीपर्यंत किंवा होळीच्या दिवशी आपण अशा काय 5 वस्तू आणल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकतेचा विनाश होत असतो आणि पॉझिटिव्हिटीचा सकारात्मकतेचा प्रभाव हा वाढत असतो। तर याच वस्तू काय आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर हे बघा, 13 मार्च या दिवशी आपली होळी आहे आणि होळी ही म्हणजे या दिवशी सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पौर्णिमा असते। त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण हे सत्यनारायण देखील घालतात। तर सत्यनारायण हे कधी घालावं, तर हे बघा, होळीच्या 13 तारखेला होळी आहे आणि 10:29 पौर्णिमा ही सुरू होणार आहे 13 तारखेला आणि 14 तारखेला 12:45 पौर्णिमा संपणार आहे। त्यामुळे आपण सत्यनारायण जे आहे ते 13 तारखेलाच संध्याकाळी घालायचं आहे, कारण 13 तारखेची पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली आहे। तर त्याचप्रमाणे आता ज्यांचा मासिक धर्म वगैरे असेल त्यांनी 14 तारखेला जरी घातलं, काही अडचण असेल तर त्यांनी 14 तारखेला जरी घातलं तरी देखील चालेल, कारण 14 तारखेची देखील पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे ती देखील गृहीत होते। पण खास करून विशेष महत्त्व हे 13 तारखेला आहे सत्यनारायणाचं, हे लक्षात घ्या। तर चला मग सुरू करूया आता आपल्या व्हिडिओला। हे बघा, 5 वस्तू अशा कोणत्या आहेत। मी हा व्हिडिओ याच्यासाठी लवकर करते आहे कारण हे बघा, प्रत्येकाचं आता आदल्या दिवशीच जाणं होईल मार्केटला असं काही गरजेचं नाही। जे ते त्याच्या सोयीनुसार कामांनुसार भरपूर असे कामं प्रत्येकाला असतात, त्यामुळे जे ते आपल्या वेळेनुसार जात असतं मार्केटला, त्यामुळे सगळ्यांना या वस्तू आणणं सोयीस्कर होईल, धावपळ वेळेवर होणार नाही यासाठी मी हा व्हिडिओ 15 दिवस अगोदर करते आहे। तर पहिली वस्तू काय आहे, तर हे बघा, स्वस्तिक। ते स्वस्तिक म्हणजे हे काय आपण दिवाळीमध्ये स्टिकर वगैरे भेटतात ते नाही बरं का। तर ते स्वस्तिक हे पंचधातूचं आहे। ते पंचधातूचं स्वस्तिक मिळून जातं तुम्हाला मार्केटमध्ये, कुठेही इझिली अवेलेबल मिळेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही बघू शकता। फक्त ते खरं असेल, त्यामध्ये काही म्हणजे धोकाधडी वगैरे काही खोटेपणा होणार नाही याची दक्षता घ्या। तर पंचधातूचं स्वस्तिक हे आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला लावायचं आहे होळीच्या दिवशी। तर हे बघा, स्वस्तिक हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती मंगल असं ते चिन्ह मानलं जातं, त्यामुळे आपल्याला स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे। मुख्यतः मी या वस्तू हे बघा, या वस्तू या इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना की त्याच्या प्रभावाने घरातली निगेटिव्हिटीचा प्रभाव हा कमी होतो आणि सकारात्मकतेचा प्रभाव हा वाढत असतो। त्यामुळे आपल्या घरात जर सतत आजारपण असेल, सतत कटकटी भांडणं होत असतील, तर आपण या वस्तू आणायला काही हरकत नाही। ज्यांच्याकडे या वस्तू पहिल्यापासून आहेत त्यांनी आणल्या नाही तरी देखील चालेल, पण ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आवर्जून या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवा। हे बघा, आपण एकदाच खर्च करायचा असतो, पण या वस्तू या कायमच्या होऊन जात असतात, त्यामुळे आपल्याला या वस्तू आणण्यासाठी काहीही हरकत नाही। तर हे झालं पहिलं, मी तुम्हाला सांगितलं की स्वस्तिक आपल्याला पंचधातूचा आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे। त्याचप्रमाणे पावलं, हे बघा, पावलं पण हे प्लॅस्टिकचे मी तुम्हाला सांगत नाही आहे, आपण शो म्हणून कसेही प्लॅस्टिकचे पावलं लावतो, पण तसं न करता आपल्याला चांदीचे बरेच जण पावलं लावत असतात बघा। तर चांदीचे, ज्यांना अफोर्डेबल असेल, ज्यांची परिस्थिती असेल खरंच चांदीचे पावलं घेण्याची, त्यांनी आवर्जून चांदीचे पावलं आपल्या मुख्य दरवाजावर लावावे। जर आता प्रत्येकाचीच परिस्थिती नसते, कारण हे बघा, चांदीसुद्धा आता महाग होत चाललेली आहे आणि प्रत्येकालाच तेवढा खर्च झेपेल असंही गरजेचं नाही। त्यामुळे त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी पंचधातूचे पावलं घेतले तरी देखील चालेल, त्यामध्ये काहीही हरकत नाही। त्यांनी पंचधातूचे पावलं जरी आपल्या मुख्य दरवाजावरच्या उंबरठ्यावर लावले, दोन्ही बाजूला 2, तरी देखील चालतील, त्यामध्ये काही हरकत नाही। पण हे पावलं आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हे लावायचे आहेत।
त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे श्रीयंत्र। हे बघा, श्रीयंत्र मी तुम्हाला पहिले सुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला असेल। तर हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं असतं। आता बरेच जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र हे आहे सुद्धा, पण ज्यांच्या घरामध्ये नाही आहे त्यांनी होळीच्या दिवशी आवर्जून तुम्ही याची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये करू शकता। हे बघा, श्रीयंत्र दुसरं काही नसून तर माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं। त्यामुळे जिथे श्रीयंत्र असतं तिथे आसनावरून माता लक्ष्मी ही कधी जात नाही। आसनावर आपलं जिथे आसन आहे तिथे आपण जाणारच। त्यामुळे माता लक्ष्मी ही आवर्जून ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तिथे स्थापन होत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असला, आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला तुम्हाला जर पंचधातूचं श्रीयंत्र मिळालं तर आवर्जून ते पंचधातूचं श्रीयंत्र घ्या। जर नाही मिळालं तर कुठलंही तुम्हाला जे काही मिळेल स्फटिक वगैरे तर ते देखील घेतलं तरी देखील चालेल, पण त्याची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये ही आवर्जून होळीच्या दिवशी करा। तर त्याचप्रमाणे श्रीयंत्राची स्थापना ही करायचीच नाही आहे फक्त, तर तिथे त्याच्यावर वेळोवेळी हे कुंकुमार्चन देखील करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करावं यावर मी पहिले सुद्धा व्हिडिओ केलेला आहे, पण तुम्ही जर तो बघितला नसेल तर मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी पुन्हा एकदा कुंकुमार्चनवर व्हिडिओ घेऊन येईल, ते कसं करावं, काय करावं। तर त्या श्रीयंत्रावर आपल्याला वेळोवेळी हे कुंकुमार्चन देखील करायचं आहे। त्यामुळे काय होतं ना की आपल्या घरातली जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती टिकून राहते आणि त्या श्रीयंत्राची जी काही शक्ती आहे ती देखील टिकून राहण्यास मदत होत असते त्यावर वेळोवेळी कुंकुमार्चन केल्यामुळे। त्यामुळे आपल्याला श्रीयंत्र आणून फक्त देवघरामध्ये ठेवायचं नाही आहे, तर त्यावर वेळोवेळी हे आपल्या कुंकुमार्चन देखील होईल त्या श्रीयंत्रावर, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या। आता चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे कासव। हे बघा, कासव सुद्धा पितळीचं घ्या, पंचधातूचं घ्या, ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये स्थापन होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपण प्रत्येक मंदिरामध्ये केल्यावर बघा अगोदर कासव तिथे ठेवलेलं असतं, म्हणजे कासवाचं आपल्याला दर्शन घ्यायचं असतं, त्यानंतर पुढे जायचं असतं। हे आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये कासव हे भगवान विष्णूंचं प्रतीक आहे, म्हणून जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना तिथून माता लक्ष्मी ही कधीही जात नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये कासव देखील असेल। हे बघा, काही ठिकाणी हे ओरिजिनल कासव देखील पाळलं जातं, काही घरांमध्ये, बऱ्याच ठिकाणी, पण आता प्रत्येक ठिकाणी हे ओरिजिनल कासव आपण खरं हे पाळू शकत नाही। पण आपण ते याचं पंचधातूचं म्हणा किंवा पितळीचं म्हणा ते आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा ही नक्की करू शकतो। त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे कासव हे आवर्जून ठेवायचं आहे। तुम्हाला ते कासव हे बघा, पण कासव ठेवण्याचे देखील दोन प्रकार आहेत। जर तुम्ही आपल्या कासवाच्या पाठीवर बघा, पाठीमागे काहीतरी लिहिलेलं असतं, जर ते अक्षरांमध्ये लिहिलेलं असेल तर ते आपल्याला कासव हे आपण ज्या काही प्लेटमध्ये ठेवणार आहे, तर जर आपल्या कासवांच्या पाठीवर जर अक्षराने लिहिलेलं असेल, म्हणजे मराठीमध्ये लिहिलेलं असतं काही वेळेस, तर ते जर अक्षरं असतील तर आपल्याला ते कासव हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आणि जर आपल्या कासवांच्या पोटावर, म्हणजे पाठीवर नाही सॉरी, तर आपल्या कासवांच्या जर खालून जर ते अंक असतील, म्हणजे 1 2 असे अंक जर असतील तर ते कासव आपल्याला धान्यामध्ये म्हणजेच तांदूळमध्ये ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या। हे बघा, बरेच जण ही देखील चूक बऱ्याच ठिकाणी होते, तर या गोष्टींची देखील काळजी घेणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे कासव आपल्याला ठेवताना ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। बऱ्याच जणांकडून चुकीने जे काही अंकांचं कासव आहे ते सुद्धा पाण्यामध्ये ठेवलं जातं आणि त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दोष हे वाढत असतात। तर या गोष्टी लक्षात घ्या। या छोट्या छोट्या गोष्टी आहे, प्रत्येक जणाच्या लक्षात येत नाही, पण आपण या गोष्टींकडे विशेष असं लक्ष द्यायला हवं। तर ते कासव देखील आपल्याला देवघरामध्ये देवांकडे तोंड करून आपल्याला ठेवायचं आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता झाल्या ह्या 4 गोष्टी आणि 5वी म्हणजे जी शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे तोरण। हे बघा, आता प्रत्येक ठिकाणी हे बरेच असे खूप शोचे आणि खूप छान खूप सुंदर असे तोरण आपल्याला बघायला मिळतात। तर असं कुठलंही तोरण न लावता
आपण आपल्या मुख्य दरवाजावर, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला हे कवड्यांचं तोरण लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही भले मधले जे तुमचे दरवाजे आहेत आतमधले, त्यावर तुम्ही ते शोचे तोरण लावा, त्यामध्ये काहीही हरकत नाही, पण आपल्या मुख्य दरवाजावर हे कवड्यांचंच तोरण लागेल याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण काय ना, की कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, सकारात्मकतेला आकर्षित करतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ही प्रवेश करू शकत नाही. म्हणून कवड्यांचं तोरण देखील आपल्या घराला लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशयाचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. ते जर तुम्हाला तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.